नमस्कार, कशा आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात आणि मजेत जावो असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज आपण घरच्या घरी तूप कसं बनवणार आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मी एक 5 ते 6 दिवस दुधावरची साय ह्या तांब्यामध्ये साठवून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये दही टाकून इर्जू लावलं होतं. आता मी हे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं. जास्त घेतल्यानंतर ते मिक्सरमधून पण बाहेर येऊ शकते. त्याच्यासाठीच एवढ्या साईजचे 2 ते 3 टप्प्यामध्ये आपण मिक्सरला काढून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये कमीच पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. आता हे तुम्ही पातेल्यामध्ये घेऊन रवीने हलवूनही त्यापासून लोणी तयार करू शकता. पण रवीने बनवत बसल्यावर खूप वेळ लागते आणि आता सगळ्यांकडेच मिक्सर असते त्याच्यामुळे हे सोपं जाते. ते एअर पकडल्यामुळं त्याचं टोपण थोडं फिट्ट बसले. बघू शकता तुम्ही एवढ्या कमी साईला एवढं मोठं खूप लोणी जमा झाले. दुसरे तांब्यातलं राहिलेलं पण मी मिक्सरला काढून घेतले. अशा मी 3 बॅच केल्या आणि सगळे लोणी काढून एका पातेल्यामध्ये जमा केले. बघू शकता तुम्ही किती जाडसर असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आता आपलं पूर्ण लोणी तयार झाले. आता हे लोणीचा गोळा एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा पूर्ण गोळा करून. बघू शकता तुम्ही एवढ्याशा तांब्यामध्ये मी जमा केली होती साय आणि तेवढ्या साईला किती मोठ्या क्वांटिटीमध्ये लोणी निघते ते पहा तुम्हीच. आता हे असं सर्व लोणी जमा करून घ्यायचं. दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं ते पूर्णतः आणि एक 3 ते 4 वेळ स्वच्छ पिण्याच्या पाण्यानं धुवून घ्यायचं. म्हणजे त्याचा आंबटपणा पूर्ण निघून जातो आणि तुपाला वास पण येणार नाही. आता मी इथं पूर्ण लोणी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतले आणि जे राहिलेलं आहे ते ताक आणि आता लोणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आता गॅसवर तूप बनवण्यासाठी ठेवले मी. बघू शकता मी मिडियमच गॅस ठेवला आहे. जास्त गॅस फुल केलेला नाही कारण करपू शकते. तुपाला हळूहळू कसा कलर येतोय ते तुम्ही बघू शकता. मस्त असं सगळा घरभर ह्याचा सुगंध दरवळत आहे. खूप छान आणि हेल्दी आपलं तूप तयार होत आहे. त्यानंतर शेवटी मी तुपामध्ये 2 तुळशीचे पानं टाकले. छान असं सोनेरी कलरचं तूप आपलं तयार झाले. आता माझ्याकडे काचेची बरणी नव्हती त्याच्यामुळे मी स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.